तेलंगणातील देवलागुडा गावात घडलेल्या हत्याकांडानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलंय। जामिनावर बाहेर आलेल्या व्यक्तीनं एका तासाच्या आत 6 जणांची निर्घृणपणे हत्या केली आहे। या नराधमाला स्वतःच्या 18 महिन्याच्या लेकरावर सुद्धा दया आली नाही। या प्रकरणातील मृतांचे नातेवाईक निदर्शने करत असून त्यांनी या घटनेला पोलिसांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप केलाय। पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यांना 2 लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे। हा आरोपी सध्या मोकाट फिरतोय। तेलंगणात घडलेल्या या भयानक हत्येची A to Z स्टोरी आणि पोलिसांवर होत असलेले गंभीर आरोप यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। जेलमध्ये गेल्यावर आरोपी सुधारतात, पण ज्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि सुधारण्याची इच्छा असते तेच। मात्र ज्यांना आपण केलेला गुन्हा हा चुकीचा वाटत नाही ते बाहेर आल्यानंतर अजूनच हिंसक बनतात। जामिनावर बाहेर आलेला 35 वर्षीय आरोपी राजकुमार शहाबाद शहरातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या रात्री घरी गेला। याच मुलीनं मे महिन्यात त्याच्या विरुद्ध पाठलाग आणि लैंगिक छळाचा पोक्सो गुन्हा दाखल केला होता। त्या मुलीच्या 42 वर्षीय आईनं दरवाजा उघडताच राजकुमारनं तिच्यावर चाकूनं अत्यंत हिंसकपणे वार केले आणि तिची हत्या केली। त्यावेळी रात्रीचे 10:45 झाले होते। पीडितेच्या आईची हत्या केल्यानंतर आरोपी घरात घुसला आणि पलंगावर झोपलेल्या 60 वर्षीय आजीवर चाकूनं सपासप वार केले। त्यानंतर 16 वर्षीय मुलीला त्याने बळजबरीनं कारमध्ये बसवलं। मुलीला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर चाकूनं वार करत तिची हत्या केली आणि मृतदेह नदी किनारी फेकला। त्यानंतर आरोपी स्वतःच्या घरी गेला तेव्हा रात्रीचे 11:21 झाले होते। 6 मिनिटात आरोपी राजकुमारनं आपली 31 वर्षांची पत्नी आणि 2 लहान मुलांना झोपेत असताना त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली। हत्येनंतर बरोबर रात्री 11:27 तो घरातून पळून गेला। एवढंच नाही तर 6 जणांची हत्या केल्यानंतर आरोपी राजकुमारनं आपल्या वडिलांना फोन करून स्वतः या घटनेची कबुली दिली आणि फोन कट केला। राजकुमारच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली। त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी 6 मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले। पोलिसांनी सांगितलंय की आरोपीच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्याला जुगाराचं व्यसन होतं आणि त्याच्यावर कर्ज सुद्धा होता, ज्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता। फ्युचर सिटीचे पोलीस आयुक्त तरुण जोशी यांनी सांगितलं आहे की आरोपीला पकडण्यासाठी 7 पथकं रवाना करण्यात आली आहेत। आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झालंय की 6 हत्या या राजकुमारनेच केल्या आहेत। राजकुमारची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 2 लाख रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाईल आणि माहिती देणाऱ्यांची माहिती सुद्धा पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। मात्र या घटनेत आता मोठा ट्विस्ट आलाय, कारण या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबानं जे सांगितलं आहे ते अतिशय धक्कादायक आहे। त्यांच्यानुसार आरोपी राजकुमारवर पॉक्सो अंतर्गत 16 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीनं तेव्हा संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याला चौकशीसाठी किंवा रिमांडसाठी नेण्यात आलं नाही। त्याच्या घरच्यांना तो कुठे आहे हे माहित होतं, पण पोलिसांना माहित नव्हतं आणि ते प्रकरण बंद करण्यात आलं। घटनेच्या 20 दिवसानंतर राजकुमार मोकाट फिरत होता आणि त्याने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली। यानंतर पुन्हा पीडित मुलीच्या कुटुंबानं आरोपी विरोधात तक्रार केली, पण अवघ्या 2 दिवसातच राजकुमारची जामिनावर सुटका झाली। आरोपीनं पोलिसांना लाच दिली आणि प्रकरण दाबण्यात आलं। पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हे सगळं घडलं आहे। त्यांना निलंबित करून आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी पीडित कुटुंबानं केली। पीडित कुटुंबाच्या आरोपानंतर शहाबाद पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश यांना सेवेतून निलंबित करण्यात आले। तसेच सर्कल इन्स्पेक्टर बी कांता रेड्डी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच कारवाई केली असती तर कदाचित 6 निष्पाप लोकांचा बळी गेला नसता। राजकुमारला पीडितेवर राग होता तर त्यानं स्वतःच्या कुटुंबाला का उद्ध्वस्त केलं हा मोठा प्रश्नच आहे। आरोपी राजकुमारला पकडणं हे पोलिसांसाठी मोठं आव्हान बनलं असून या प्रकरणात पुढे काय होईल, कोणते नवीन खुलासे होतील यावर आता सगळ्यांचं लक्ष आहे।